तर महायुतीमध्ये 5 जागांचा तिढा अद्यापही कायम आहे। 3 जागांचा तिढा सुटलाय। महायुतीमध्ये नाशिकची जागा राष्ट्रवादी लढणार असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। दरम्यान शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची वर्षा निवासस्थानी रात्री उशिरा बैठक पार पडली। ठाण्याची जागा शिंदेंना देण्यास तीनही पक्षांची सहमती असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते। दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवर शिंदे गट आणि भाजपमध्ये मात्र जोरदार रस्सीखेच सुरू आहे। तर महायुतीमध्ये 5 जागांवर पेच कायम आहे। 3 जागांचा तिढा सुटलाय। तर नाशिकच्या जागेबाबत महायुतीच्या बैठकीमध्ये चर्चा झाली। नाशिकची जागा राष्ट्रवादीला सुटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठाण्याची जागा शिंदेंच्या शिवसेनेला देण्यास महायुतीमधील तीनही पक्षांनी सहमती दर्शवली। तर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून तिढा अद्यापही कायम आहे। बैठकीमध्ये या संदर्भात कोणताही तोडगा निघाला नाही। तर पालघरमध्ये राजेंद्र गावित भाजपमध्ये प्रवेश करून कमळावर लढणार अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। उत्तर मध्य मुंबईमध्ये उमेदवार कोण, भाजपकडून अद्याप या संदर्भातला निर्णय घेण्यात आलेला नाही। तर उत्तर पश्चिम मुंबईची जागा भाजपला की शिंदे गटाला या निर्णयाची देखील अद्याप भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रतीक्षा आहे। तर दुसरीकडे दक्षिण मुंबईची जागा मनसेला देणार की भाजप ही जागा स्वतः लढवणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। तर मराठवाड्यातील धाराशिवच्या जागेवर भाजपसोबत अजित पवार गटाने देखील दावा सांगितला।